डोहाळे जेवण जरी झालं नसलं ना माझं, तरी सगळ्या हाऊस मात्र माझ्या नेहमी पूर्ण होतात. आता लहानपणापासून आहे ना मम्मी पप्पा माझ्या सगळ्या हाऊस पूर्ण करत आलेले आहेत. अगदी बोट ठेवेल ती गोष्ट मला मिळालेली आहे. आणि त्या बाबतीत माझा नवरा म्हणजे आकाश तरेन त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढेच निघालेले आहेत. इतकी माझी ते हाऊस पुरवतात. आता आमचं हे फोटोशूट ज्यांनी केलंय ना त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इंस्टाग्राम आयडी मी खाली देतेय डिस्क्रिप्शन मध्ये, जाऊन नक्की चेक करा. ह्या लुक वरती बरेच फोटो आणि व्हिडिओ झाल्यानंतर मला दुसरा लुक सुद्धा करायचा होता. त्यासाठी मला गाऊन चेंज करायचा होता. पटकन घरी जाऊन आले आणि हे चेंज करून परत एकदा दुसरं शूट आम्ही करायला घेतलं. आणि आमचं शूट होतंय तोपर्यंत ह्यांचं वेगळं शूट तिकडे चालू होतं. आता पार्क तर पूर्ण बंद होण्याची वेळ आली होती, पण आमचं शूट काय संपत नव्हतं. कसं तरी ते संपवलं आणि बाहेर आल्या आल्याच ह्या कुल्फी एन्जॉय केल्या. आता माझा हा लुक बघून आहे ना मला तर प्रिन्सेसवालीच फिलिंग येत होती. तुम्हाला कसं वाटतंय ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र माझे पाय एवढे सुजले होते ना की मी ते गरम पाण्यामध्ये टाकून किती वेळ तरी बसले होते. पण म्हणलं चला आता आराध्या मॅडमचा बर्थडे आहे, तो तर सेलिब्रेट करायचाच आहे. आणि भाऊ भाऊ मिळून आहे ना सगळेजण तिची अशी मजा घेत होते ना की तिचा अवतार बघा कसा करून टाकलाय. आता बर्थडे जरी तिचा असला ना तरी सुद्धा केक खाण्याची जबाबदारी मात्र आमच्या सगळ्यांचीच असते. त्यानंतर बाहेर जेवायला गेलो होतो, कारण शूटमुळे सगळेच कंटाळले होते. म्हणून सगळेजण मिळून मस्त असं जेवण एन्जॉय केलं. आणि रात्री मी वॉक करत होते तेव्हा बघा आराध्या आणि बाळ्या माझी कशी मजा घेत होते. पण हा आनंद थोड्याच वेळ होता, कारण त्या सगळ्यांना आता पुण्याला जायचं होतं. चला बाय.